चला मग आज सुरू करायची विनंती आहे. केवनी स्पोर्ट केवनी फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो प्लीज. चला मग आज सुरू करूया. विनंती असेल इथं ओपनिंग पेअर देखील मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच आजच्या 5व्या दिवसातील आपण या पहिल्या मॅचला इथं दमान सुरुवात करतो. सातत्याने विचार केला 7 दिवसीय स्पर्धा होती. 7 दिवसीय स्पर्धेमध्ये आजच्या 5व्या दिवसामध्ये आपण आहोत आणि विचार केला तर ही पहिली मॅच आपल्या डोळ्यासमोर येते. टीमनं नक्षत्र 11 चौदरपाडा आपल्याला फाईट करताना दिसेल अगेन्स्ट टीम केवनी स्पोर्ट केवनी. मॅच सुरू करतो. पहिला बॉल आजच्या दिवसातला. पहिला बॉल फुलटॉस बॉल आहे. इथं बघा काय सुरुवात केली आहे. बॅक टू द बॉलर स्ट्रोक केले होते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. काय फिल्डिंग राहिली. पहिल्याच बॉलवर इथं लागलाय झटका टीम नक्षत्र 11 चौदरपाडा क्रिकेट संघाला. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. सो ज्या त्या पेनल्टीच्या रन्स आहे ते आफ्टर 1 इनिंग्स ऍड केल्या जातील. सो इथनं दरम्यान आपण विचार केला. इथे सुरुवात भरपूर चांगली केली आहे गोलंदाजाने. पहिल्या बॉलवर इथने विचार केला. फुलटॉस बॉल होता. बॉलर बॅक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या अनुषंगाने इथं पहिल्या बॉलवर विकेट गेली आहे. अतिशय मी तर म्हणे थोडं खराब सुरुवात इथनं या सकाळच्या सत्रामध्ये टीम नक्षत्र 11 चौदरपाडाला मिळाले. क्रमांक 3 वर इथने न्यू बॅट्समन अजय आलेत आणि विचार केला 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक इथनं दमान सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथं आपण गोलंदाज हेमंतला गोलंदाजी दमान इथं करताना पाहतोय. पुढचा बॉल इथं बघा शफल कसून ऑन साईडला खेचू मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मिड विकेटला फिल्डर सज्ज होते. एक सिंगल फक्त या बॉलवर कंप्लीट केली. जरी या सिंगलच्या मदतीने ऑन द मार्क झाला बॅट्समन अजय आणि ऑन द मार्क झाली टीम नक्षत्र 11 चौदरपाडा. 5 ओव्हरच्या मॅच असल्याने मी तर म्हणेन कमीत कमी 5 ओव्हरमध्ये इथं 50 ते 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे बॅटिंग देखील फारशी कठीण होती. यावेळेस देखील स्वीप करायचा होता आणि इथं बॉल बघा ट्रॅव्हल होतं. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा देखील इथं प्रयत्न केला आणि 2 धावा इथं कंप्लीट होता. बघा बॅटन बॉलचा कोणताही कनेक्शन होता या बॉल मागे तरी सुद्धा 2 धावा इथं कंप्लीट झाल्यात. आता स्कोर कार्ड तब्बल आता जाऊन पोहोचेल 3 वर. या सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच जे मान्यवर आमच्या सोबत जोडले गेले जे प्रेक्षक इथनं युट्यूबच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि जे सध्या ग्राउंडमध्ये देखील मॅचला एन्जॉय करतात त्या सर्वांचं इथं हार्दिक स्वागत. पहिली मॅच इथं आपल्या समोर टीम नक्षत्र 11 चौदरपाडा आपल्याला खेळताना दिसती आहे.
टीम केवनी स्पोर्ट केवनीसोबत. इथं फक्त हलक्या हाताने टॅप केला. फक्त सिंगल इथनं या बॉलवर देखील कंप्लीट केली जाईल. थोडंसं संयमी क्रिकेट इथनं आपल्याला या फर्स्ट ओव्हरमध्ये टीम चौधरपाडाच्या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कोणताही रिस्क इथनं घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण त्यांना देखील माहिती आहे पहिल्या बरोबर विकेट गेली होती. कुठे ना कुठे इथनं थोडंसं मी तुम्हाला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आणि एक पार्टनरशिपची गरज आहे. यावेळेस देखील कट करायचा होता. आम्ही स्पीड झाली आहे, थर्डमॅनच्या फिल्डर बीट झालेत, बट बॅकअप चांगला राहिला आणि थ्रो बघा, अतिशय खराब थ्रो. जर थ्रो चांगला झाला असता तर डेफिनेटली रनआउटची संधी इथनं निर्माण झाली असती, बट कुठे ना कुठे या बॉलवर तब्बल 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर पहिल्या बॉलवर काय कॅच आपण बघितली, त्यानंतर मिसफिल्ड देखील आपल्याला इथनं पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने या बॉलवर तब्बल 2 धावा गेल्या. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. 5 ओव्हरची माज असताना जर आपण विचार केला तर या 2 धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचेल 6 वर. हा बॉल इथनं बघा एक्झॅक्टली कोणता स्ट्रोक खेळायचा होता हा देखील प्रश्न आहे आणि नक्कीच हा डॉट बॉल आहे. आणि अशा प्रकारे इथनं पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलकावर धावा असतील 6. एक विकेट गेली होती पहिल्या बॉलवर. त्यानंतर आपण जर विचार केला तर तब्बल योगेश आणि अजयची जोडी इथं मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती असेल टीम मिटिंग नका करू. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा तुम्ही मिटिंग करू शकता. तोपर्यंत मित्रांनो फास्ट केला, कारण आजचा शेड्यूल देखील भरपूर मोठा आहे. सो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तो कव्हर करायचा आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही थोडं फास्ट केला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 6 बनल्यात. एक विकेट देखील गेली आणि अजून देखील येणाऱ्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथनं सातत्याने जर आपण विचार केला तर दोन्ही टीम्सच्या माध्यमातून विचार केला दोन्ही टीम्स चांगल्या आहेत. म्हणजे ही बॅटल आपल्याला या पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली पाहायला मिळेल. एका बाजूने टीम नक्षत्र 11 चौधरपाडा, दुसऱ्या बाजूने टीम केवनी स्पोर्ट केवनी. चला फास्ट केला, विनंती असेल सातत्याने. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला इथनं दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज केदार इथनं आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. नेक्स्ट मॅचसाठी आपण इन्व्हाइट करूया. आजच्या दिवसातील जी दुसरी मॅच आहे टीम जय बजरंग कारिवली आपल्याला खेळताना दिसेल टीम जॉनमान पोगाव सोबत. अर्थातच तुषार शेलके असो, तुम्हाला पप्प्या खारीक असो, नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीम्सला, टीम जय बजरंग कारिवलीचा कॅप्टन आणि टीम जॉनमान पोगावचा कॅप्टन, तुम्ही टॉससाठी रिपोर्टिंग करा. आफ्टर फर्स्ट इनिंग टॉस केला जाईल. जर विचार केला पहिल्या बॉलवर देखील इथं सिंगल आली आहे. थोडंसं शांत क्रिकेट इथनं पाहायला मिळतं, बट कुठे ना कुठे मी म्हणेल इथं थोडेसे गिअर शिफ्ट करावे लागतील, कारण पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. पुढचा बॉल, हा फटका ऑन साईडला आणि बघा फिल्डर उपस्थित देखील आहेत. फक्त एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. ज्या प्रकारे इथनं फील्ड सेटअप लावला गेला आहे टीम केवनी स्पोर्ट केवनीच्या माध्यमातून, त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील होते. जे तुम्ही फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर पाहतात, तुम्हाला खाऊ कॉर्नरला फिल्डर आहे, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. इथनं फटका उडवला आहे. मिड ऑफचा फिल्डर 38 सर्कलमध्ये होता. त्या अनुषंगाने या बॉलवर देखील तब्बल 2 धावा कंप्लीट होतील. एक क्षणाला इथनं नक्कीच बॅट्समनच्या हृदयाचे टोके वाढले असतील, कारण कॅचची एक संधी वाढली होती, बट बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडला आणि त्या अनुषंगाने या बॉलवर देखील 2 धावा इथनं कंप्लीट झाल्यात. कुठे ना कुठे फर्स्ट विकेट आपण बघितली पहिल्या बॉलवर गेली, बट त्यानंतर इथनं आपल्याला पार्टनरशिप बनताना दिसते. मोठे फटके अजूनही आपल्याला येताना दिसले नाही आहेत. सिंगल डबलने सातत्याने स्कोर कार्ड चालवण्याचा इथनं काम या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून केलं जातं, बट कुठे ना कुठे वेळेनुसार थोडंसं मी तर म्हणेन जो गेम प्लॅन आहे ना तो देखील चेंज करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागते. पुढचा बॉल, हा बॉल बघा भरपूर चांगली लाईन इथं पाहायला मिळते. मिश्रण गेलं होतं, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा धीमा आला होता आणि त्या अनुषंगाने हा देखील डॉट बॉल आहे. आणि या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फर्स्ट बॅटिंग करताना टीम नक्षत्र 11 चौधरपाडा पाहायला मिळते, बट कुठे ना कुठे पुढचा बॉल, हा इथनं लोपर फुलटॉस बॉल, मिड ऑनला फील्डर उपस्थित आहेत. अटेम्प्ट करायला हवा होता, कारण विचार केला तर बॅकअपला देखील फिल्डर होते, कारण रनआउटची संधी होती. जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता, कदाचित फास्ट थ्रो केला असता तर रनआउटची संधी निर्माण झाली असती. तर जर आपण विचार केला ना तर जेव्हा फिल्डरने बॉल कलेक्ट केला ना तोपर्यंत बॅट्समन भरपूर लांब होते
अटेम्प्ट करायला हवा होता. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल केल्या ऑन साईडला. इथनं मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. थ्रो बघा चांगला आलाय आणि इथनं बघा ही मिस्टेक घडली आहे. थ्रो चांगला आला होता बट कलेक्शन प्रॉपर राहिलं नाहीये. चला विनंती असेल टीम मीटिंग इथनं होणार नाहीये. 2 षटकांचा झालाय खेळ कंप्लीट. तब्बल धावफलक जाऊन आता पोहोचलाय 13 वर. चला प्लीज फास्ट केला विनंती असेल. हॅलो. हॅलो. तर पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवर पाहुण्यांचं या मी स्पर्धेच्या वतीनं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण पाहतात स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती व स्वर्गीय आत्माराम आप्पा स्मृती चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवर पाहुण्यांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज जयेश. जोराचा फटका हवेत चेंडू. काय घडणार त्या ठिकाणी? आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत्या त्या ठिकाणी. धावफलक 2 न पुढे सरकतंय. धाव संख्या होती ती 15. अतिशय भव्य आणि दिव्य असे आयोजन मित्रांनो आपण पाहतात सिद्धिविनायक क्रीडा नगरी. याच दरम्यान शुभ आगमन झालं आमचे सन्माननीय निलमजी नाईक साहेबांचं इथं शुभ आगमन झाला. सो नक्कीच साहेबांचं देखील आजच्या या 5व्या दिवसामध्ये मी आमच्या आयोजनाच्या वतीने स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती व स्वर्गीय आत्माराम आप्पा स्मृती चषक 2021 या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या दरम्यान गॅप शोधून काढला होता. 1 धाव कंप्लीट होत आहे. धावफलक 1 न पुढे सरकत आहे. धाव संख्या होती ती 16 फॉर द लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. दरम्यान गोलंदाजी मार्कवर जयेश. षटकातील पुढचा चेंडू सांभू जाईल फलंदाज अजय. लॉक करतोय चेंडूला. बराच कालावधीमध्ये चेंडू नो मॅच लाईनमध्ये चेंडू पडतोय. एका टप्प्याने चेंडूला अडवलं जातंय. हा न करता सुंदर इनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतंय. धावफलक 2 न पुढे सरकतंय. धाव संख्या होती ती 18. अतिशय मानाची, सन्मानाची आणि भरोडी गावच्या अभिमानाची अशी स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढचा चेंडू. लॉक करतो फायलिंग क्षेत्रामध्ये गॅप शोधून काढतो चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. खणखणीत दणदणीत चौकार. बॉलला आपण बघितलं प्रॉपर. मी तर म्हणेन सर टायमिंग देखील नव्हती राहिली बट 4 धावा इथनं त्या बॉलवर देखील मिळाल्या. कधी कधी अशा गोष्टी होतात की एखादा बॅट्समन प्रयत्न करतो की मी या अनुषंगाने मोठा स्ट्रोक खेळेन. या बॉलवर आपण बघितलं कोणतीही टायमिंग आणि प्रॉपर प्लेसमेंट देखील नव्हतं तरी सुद्धा 4 धावा मिळाल्या. आणि आपण नक्कीच सर उल्लेख करतो की क्रिकेटमध्ये बघा 100% तुमची 99% मेहनत आणि 1% तुम्हाला नशिबाची साथ देखील असावी लागते आणि ती गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा आल्यात. बरोबर. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहण्यामध्ये पूर्ण गॅपमध्ये चेंडू खेळून काढला होता. 4 धावा संघ 4 न पुढे सरकतोय. धाव संख्या होती ती 22 फॉर द लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. अजूनही गोलंदाजी मार्कवर जयेश. षटकातील पुढचा चेंडू जवळजवळ 11 पावलांचं रनअप VIP डाईच्या एंड करून गोलंदाजी करताना फलंदाज अजय याला. यामध्ये जोराचा फटका. काय क्षेत्ररक्षण थोडंसं मिसफील्ड होत आहे. 1 धाव कंप्लीट. एका धावनं समाधान मानलं जातंय. धावफलक 1 न पुढे सरकत आहे. धाव संख्या होती ती 23.
या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दातांनी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केले त्यांची कटआउट आपण पाहू शकाल. थोडासा रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेश. षटकातील पुढचा चेंडू यावर लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पाण्यामध्ये चेंडू येत नाही. एक धाव कंप्लीट. धावफलक 1 न पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. बघा सातत्याने मी म्हणेल की शफल होऊन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो, बट कुठे ना कुठे मी म्हणेल की सरळ बॅटने देखील खेळणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण उल्लेख करतो की क्रिकेटमध्ये 360 ग्राउंड असतो. तुम्ही ऑनसाईडला नव्हे तर तुम्ही ऑफसाईडला देखील खेळू शकता. बट त्या अनुषंगाने विचार केला तर तब्बल इथं 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला, म्हणजे अर्थात ड्रिंक्स ब्रेक ग्राउंडमध्ये पाणी घेऊन जायचे जे 12th मानत. इथं तब्बल 3 षटकांमध्ये धावा बनलात 24. तब्बल म्हणजे विचार केला तर 8च्या करंट रन रेटनी इथं बॅटिंग होते, बट मी म्हणेल येणाऱ्या 12 बॉलचा जो खेळ बाकी आहे ना त्याच्यामध्ये इथं गिअर शिफ्ट करावे लागतील. कमीत कमी 20 ते 25 धावा जरी आल्या पाहिजे. जर तुम्हाला या सकाळच्या सत्रामध्ये फाईट जरी करायची आहे ना तर मी म्हणेल कमीत कमी 40पेक्षा जास्त धावा इथनं बनल्या पाहिजेत. नक्कीच सकाळचं सत्र थोडंसं थंड असे वातावरण आहे आणि थंड वातावरणामध्ये हाय स्कोरिंगचा सामना नक्कीच बघायला मिळण्यासाठी प्रेक्षकांना मजा येईल. सकाळच्या सत्रामध्ये मोस्टली आपण काय बघतो की जेव्हा स्पेशली हिवाळ्याचे दिवस सुरू असतात तेव्हा ड्यू फॅक्टर कुठे ना कुठे गोलंदाजाला ॲडव्हान्टेज असतो, मॉइश्चर असतो मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने जर विचार केला 3 ओव्हरमध्ये गोलंदाजी जो घेण्याचा डिसिजन घेतला केवनीच्या कॅप्टनने की आम्ही फर्स्ट गोलंदाजी करू आणि 40पेक्षा कमी धाव्यांवर रोखू. पण सध्याच्या घडीला अशी सिच्युएशन आहे की 3 ओव्हरमध्ये 24 बनलात आणि जर येणाऱ्या 12 बॉलमध्ये जरी चांगली गोलंदाजी झाली ना तर डेफिनेटली जो डिसिजन घेतला होता ना तो इथं 100% कमिटमेंटने खरा होताना आपल्याला दिसेल. बट कुठे ना कुठे या मॅचमध्ये जर टीम सौदरपाडाला कमबॅक करायचा आहे ना तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल. वैयक्तिक पहिला आणि चौथं षटक हाताला तो केदार. षटकातील पहिला चेंडू बॅटची गाडा चाटून हवेत चेंडू आणि गडी बाद. नक्कीच एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा. 0वर बाद होतोय. नवीन फलंदाज रवाना होतोय विकेश. बघा मोठा फटका खेळायचा होता त्या याच्यात इथनं विकेट गेली आहे. आणि बघा इथनं मी म्हणेल तुम्हाला 12 बॉलमध्ये मोठे फटके खेळायचे आहेत, बट इथनं पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट गेली आहे. आता जो मी तर म्हणेन गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो आता आणखीन वाढला असेल. कारण जेव्हा एखाद्या गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर कधी एखादा बॅट्समन मोठा फटका खेळतो तेव्हा दबाव गोलंदाजावर जातो, बट पहिल्या बॉलवर विकेट आली ना तो आत्मविश्वास आहे ना तो अजून वाढून जातो. आणि पहिल्या बॉलवर केदारला इथनं विकेट मिळाली आणि विकेट गेली तब्बल ही दुसरी. क्रमांक 4वर इथनं विकेश आलेत आणि इथनं मी म्हणेन थोडीशी जिम्मेदारी घेऊन क्रिकेट खेळावं लागेल टीम नक्षत्र 11 सौदरपाडाच्या या बॅटिंग लाईनअपला. कारण बघा या ग्राउंडचा जर आपण विचार केला तर या ग्राउंडमध्ये आपण तब्बल 5-5 ओव्हरमध्ये कधी 70 ते 80 देखील बनताना बघितल्यात आणि याच ग्राउंडवर कधी कधी 5 ओव्हरमध्ये 35 देखील चेस होत नाही. दरम्यान केदार फुल टॉस चेंडू गॅप शोधून काढतोय. सीमारेषा लगत चेंडूला अडवलं जातंय. एक धाव कंप्लीट. मिस्त्रो येतो त्या ठिकाणी आणि हा न करता मला वाटते चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 5 धावांनी. मिस्टेक केली आहे. अगोदर सकाळच्या सत्रामध्ये बॅट्समन आपल्याला एक एक रनसाठी स्ट्रगल करताना दिसतात आणि त्या अनुषंगाने इथं तुम्ही 4 धावा एक्स्ट्रा दिल्या. दरम्यान केदार षटकातील पुढचा चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न यष्ट्यातून जातो. फर्निचर बिघडतोय. गडी बाद. आपण इन्व्हाइट करूया नेक्स्ट मॅचसाठी टीम जय बजरंग कारिवलीचा कॅप्टन आणि टीम जवानमान पोगावचा कॅप्टन टॉससाठी यायचे. नेक्स्ट मॅच असेल म्हणजे अर्थातच तुम्हाला पप्या खारीक असो, तुषार शेलके असो,
नेक्स्ट मॅचमध्ये डेफिनेटली चांगलं क्रिकेट आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. कारण दोन्ही टीम्सवर सांगायचं सध्याच्या सीझनमध्ये हिशोबा ऑल ओव्हर भिवंडी टेनिस क्रिकेटचा जो इतिहास आहे ना, ज्या टीम्सने स्वतःचं नाव कोरलं अर्थातच टीम जॉन वान पोगाव आणि टीम जय बजरंग कारिवली आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये इथनं खेळताना दिसतील. सो सध्याच्या घडीला मॅचच्या दिशेने जाऊया. सातत्याने मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की इथनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि सर बघितलं गेलं ना की तुम्हाला जर एखाद्या बॉलरच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळायचे तर इम्पॉर्टंट काय तुमचा फुटवर्क, तुमचा स्पेशली शॉट सिलेक्शन आणि तुम्ही सरळ बॅटने खेळणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुम्ही मोठे फटके खेळू शकता. लास्ट बॉलवर पण आपण बघितलं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने प्लेडॉनच्या स्वरूपात विकेट आली. यावेळेस देखील कट करायचा आहे. लाईन बघावी लागेल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर बॉल आहे. स्क्वेअर बॉलचा इथनं इशारा येतोय. नक्कीच स्क्वेअर चेंडूचा मारा केला होता. अतिरिक्त धाव मिळते. धावफलक 1 न पुढे सरकते. धावसंख्या होते ती 31. स्कोर कार्ड तब्बल 31 आहे. बट त्याच्यामध्ये देखील आपण ओव्हर थ्रोच्या 4 रन्स आहेत. हा बॉल देखील बघावा लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतो. मी विचार करतोय की दबाव इथनं पूर्णपणे बॅटिंग लाईनअपवर आहे आणि सातत्याने व्हाईट बॉल टाकले जात आहेत. नक्कीच थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू वाईट टाकतोय. कारण आपण जर दुसऱ्या चेंडू नजर टाकली तर अतिरिक्त धावसंख्या ओव्हर थ्रो आला तरी कम्प्लिटली 6 धावा मिळाल्या होत्या. थोडंसं बॅकअप पाहायला मिळलं होतं गोलंदाजाचं. आणि क्रिकेटमध्ये पण ना कधी-कधी अशा गोष्टी होऊन जातात की त्याच्यावर देखील आपण चर्चा करू. बट इथनं फटका ऑन साईडला आहे आणि मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. एका ॲक्शनमध्ये बॉल कलेक्ट करतील, थ्रो करतील तोपर्यंत इथनं या बॉलवर देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सर आपण काय बघतो की कधी-कधी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये जेव्हा ना 20 ते 25 धावांची गरज असते ना, तेव्हा बॅट्समनपेक्षा गोलंदाज जास्त दबावामध्ये असतो. ही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. जर आपण विचार केला एका बाजूने तर दबाव बॅट्समनवर असतो. कारण 25 धावा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये बनणं कठीण आहे. बट आपल्याला हे चित्र डेफिनेटली पाहायला मिळतं. दरम्यान केदार षटकातील लॉक करतो चेंडूला. जोराचा फटका. चेंडू जातोय सीम मारेश आपल्याकडे. A1 क्वालिटीचा खणखणीत दणदणीत चौकार. टॉप लाईन डिलिव्हरी होती. पुलचा फटका आला आणि फटका देखील तितकाच चांगला होता. 4 धावा या बॉलवर येतील आणि ज्या फटक्यांची गरज होती तो फटका फायनली इथनं आला. बट मी म्हणेल 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्डाचा तब्बल जाऊन पोहोचेल 38 वर आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये इथनं देखील हुकचा फटका. फटका यावेळेस देखील चांगला. बॉल निघून जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तडाखा षटकार. आय थिंक प्रेक्षकांनी कॅच पकडली. गेल्या सातत्याने आम्ही 5-4 दिवसामध्ये इथनं बघा कॅच पकडली. बट जो रूल आहे तुम्हाला जे आमच्या ग्रिल्स आहेत त्याच्या बाहेर कॅच पकडायची आहे. हरकत नाही आहे. मी अनाऊन्स करतोय की या स्पर्धेसाठी हायवा कॅचसाठी तब्बल ₹200 कॅश प्राईज आहे. तुम्ही ग्रिलच्या बाहेर जर कॅच पकडता प्रेक्षकांसाठी संधी आहे तर तब्बल आमचे महेशदादा भोईर यांच्याकडून ₹200 कॅश प्राईज असेल. नक्कीच संडे आहे, फंडे आहे, आज सुट्टीचा दिवस आहे. या मैदानावर नक्कीच भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित असतीलच, यात काही शंका नाही. तर मी मैदानाकडे वळतोय. एकंदरीत 4 षटकांची नंतर धावसंख्या होती ती 44. वैयक्तिक पहिलं आणि संघाचे शेवटचे षटक हाताळतोय गोलंदाज अजय. वेपी डाईच्या एंड करून गोलंदाजी करताना फलंदाज विक्की याला, अजय याला, अजय टू अजय. बघूया काय करता येतो. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज. शेवटचे षटक अजय. षटकातील पहिला चेंडू. अंतिम ओव्हरला इथनं सुरुवात होती. पहिला बॉल इथनं शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. हा बॉल देखील या बॉलवर देखील मोठा फटका यायला हवा होता कारण भरपूर वेल होता बॅट्समनकडे. इथनं बघा मिसकम्युनिकेशन आणि मिसकम्युनिकेशनच्या अभावामुळे इथनं रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेटचं पतन. हा लागणारा तब्बल 4था झटका
निलेश. मिसकम्युनिकेशन राहिलं कुठे ना कुठे. जर विचार केला आपण तर गोलंदाजीतनं आपल्याला अंतिम ओव्हरमध्ये अजय दिसतात आणि जी विकेट गेली इथं अजय अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी आपल्याला करताना दिसता. पहिला बॉल देखील आपण बघितला, शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती, त्या बॉलवर मोठा फटका यायला हवा होता, बट मोठा फटका आला नाही. बट कुठे ना कुठे रनआउटच्या माध्यमातून विकेट गेली. अंतिम ओव्हरचा खेळ सुरू आहे. मी म्हणेल अजून देखील 5 बॉलचा इथनं खेळ बाकी असेल. कमीत कमी इथनं 1 ते 2 मोठे फटके. पुढचा बॉल, हा बॉल बघा, लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. इथनं त्या अनुषंगाने बघा किती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, अपील ते केली जाते. आणि आम्ही डिसिजनसाठी वेट करू. थर्ड अंपायर, थर्ड अंपायरची मागणी केली जाते आणि नक्कीच आमचे थर्ड अंपायर इथनं आमच्या कंट्रोल रूममध्ये आमच्यासोबत जॉईन होतीलच. डिसिजन पेंडिंग. बघूया त्या ठिकाणी काय घडलंय. आणि नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आला. सो चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. इथनं आपण विचार केला या बॉलवर देखील एक सिंगल कंप्लीट झाली आहे, म्हणजे आता स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचला. 2 धाबा कंप्लीट झाल्यात, म्हणजे स्कोर कार्ड तब्बल आता 47 वर. आता आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे नक्षत्र 11 चौदरपाडा एक सन्मानजनक टोटलच्या दिशेने चालली आहे. कारण बघा सकाळच्या सत्रामध्ये अगोदरच चेसिंग भरपूर कठीण असते, त्या अनुषंगाने 47 धाबा बनल्यात. अजून देखील येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथनं जर एखादा मोठा फटका आला ना तर भरपूर चांगला टोटल. हा बॉल बघा, लाईन यावेळेस देखील चांगली आहे. शफल क्रॉस होऊन ऑन साईडला खेळायचं होतं, बटन बॉलचा कोणताही कनेक्शन नाहीये, डॉट बॉल आला. आणि स्पेशली जेव्हा एखादा डावकुरा शैलीचा गोलंदाज एखादा राईट हँडर बॅट्समनला गोलंदाजी करतो ना, तेव्हा आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. कारण डावकुरा शैलीच्या गोलंदाजाजवळ नॅचरल स्विंग असते, अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने निघत असतो. त्या गोष्टीचा इथं ॲडव्हान्टेज आपल्याला अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाज अजयला मिळताना दिसतो. पुढचा बॉल, यावेळेस फटका ऑन साईडला, फिल्डर उपस्थित आहेत पण त्यांना बॉल बीट करून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दमदार चौकार. बॉक्समध्ये मी विचारलं होतं की किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, तेव्हा सांगितले देखील होते की आम्ही 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. 52 बनलात आणि यावेळेस मिस टायमिंग आहे, बट कोणता फिल्डर नाही आहे, विकेट किपर प्रयत्न तर करतील, बट नो मॅच लँडमध्ये बॉल पडेल. आणि त्या बॉलवर देखील 2 धाबा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न केला जातो. बट इथं नक्कीच आम्ही अंपायरच्या डिसिजनसाठी वेट करू. ओव्हर थ्रो देखील झाला आणि आता बघा 4 धावा कंप्लीट. दोनच रन्स. यस, जो रूल आहे, डेफिनेटली जो रूल आहे त्या रूलनुसार इथनं फक्त 2 धाबा असतील. कारण जर विचार केला तर नक्कीच जी तब्बल जेव्हा 2 रन्स कंप्लीट झाले ना, तिसऱ्या रनच्या अटेम्प्टला स्ट्रायकर यांच्या बॅट्समनने क्रीज सोडली नव्हती. जो रूल आहे तो इथनं डेफिनेटली त्या अनुषंगाने या 2च धाबा असतील इथनं, म्हणजे अर्थातच फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. स्कोर कार्ड तब्बल जो आहे 54. नुकतंच ज्यांच्या VIP डायझवर आगमन झालं असे अंजूर गावचे अष्टपैलू खेळाडू विश्वास म्हात्रे यांचं मी त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. नक्कीच आमचे संदीपजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. सो त्यांचं देखील आम्ही आमच्या आयोजनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि लगेच नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने आपण जाऊया. टीम जॉन पोगावचा कॅप्टन टॉससाठी यायचं, बिकॉज जय बजरंग कारिवलीचा कॅप्टन जॉईंट आहे आमच्यासोबत. सो विनंती असेल टीम जॉन पोगावचा कॅप्टन टॉससाठी यायचं. जे 2 पेनल्टीच्या रन्स आहेत तो इथनं नक्कीच
एकंदरीत 56 धावा करून 57 धावांचं आव्हान समोरच्या टीम समोर ठेवलेलं आहे. नक्की 54 बनला, 2 पेनल्टीच्या रन्स आम्ही ऍड केला, सो 56 आता 57चा टार्गेट आहे. चला पुन्हा एकदा विनंती करेन टीम जनमान पोगावचा कॅप्टन या टॉससाठी विनंती असेल. टीम जनमान पोगावचा कॅप्टन प्लीज या, कारण जय बजरंग कारिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. सो इथनं नक्कीच मी इथनं घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका. इथनं जसंच सेकंड इनिंग स्टार्ट होईल मी कमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. सातत्याने गेल्या 4 दिवसामध्ये आणि आजच्या 5व्या दिवसामध्ये देखील कमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन आहे, ज्यांचं भरपूर चांगलं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकलं. नक्कीच मुरबाड विभागातून सुनीलजी शेलके सरांचा मधुर आवाज आपण या सेकंड इनिंगसाठी ऐकणार आणि त्यांच्यासमोर जॉईन असतील. नक्कीच या फर्स्ट इनिंगमध्ये आपण ज्यांचा मधुर आवाज ऐकला अर्थातच नक्कीच अलिमगड गावचे निलजन पाटील, ते देखील सेकंड इनिंगमध्ये त्यांना देखील आपण ऐकू शकता. सो इथं नक्कीच कोण जिंकेल कोण हरेल आपण इथनं ऐकूया आमचे सुनीलजी शेलके सर आणि त्यांच्या समेत निलजन पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू. हेलो चेक. हेलो हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो हेलो. धन्यवाद विशाल पाटील आणि निलजन पाटील. स्वर्गवासी दिनकर शेठ स्मृती व आत्माराम अप्पा स्मृती चषक 2021 स्पर्धेचा आजचा 5वा आणि अतिशय महत्त्वाचा दिवस. 5व्या दिवसामध्ये येऊन ही स्पर्धा मित्रांनो इथे मात्र ठेपलेली आहे. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच हसरं अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि या हसऱ्या प्रसन्न अशा सकाळच्या वातावरणात मित्रांनो आपल्याला इथे मात्र क्रिकेटचा आनंद घेता येत आहे. या सामन्यामध्ये आपण पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती धावफलकावर धावा 56 लागलेले आहेत आणि 57 धावांचं लक्ष इथे मात्र यानंतर ठेवलं आहे ते केवनी स्पोर्ट्स केवनी निश्चितच या संघासमोर. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला मित्रांनो वंदन करूया आणि आजच्या दिवसात क्रिकेटच्या धावत्या समालोचनाला आपण सर्वजण तयार होऊया. निश्चितच मराठी भाषा जिव्हाळ्याची प्रेमाची आपुलकीची भाषा असते आणि त्या मराठी भाषेमधून हे धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सुनील शेळके सज्ज होतोय. अगदी अल्पावधीतच या सामन्याला सुरुवात होते. मराठी भाषेची खऱ्या अर्थाने थोरवी वर्णन करत असताना अनेक महाकवी संत महात्म्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये अगदी ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविन साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कळलोल अमृताचे. गोलंदाज तयार. निलेश. पहिल्या चेंडूला लो फुटॉस फक्त आणि फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिले. क्षेत्ररक्षणाचा दर्जा निश्चितच अव्वल झालेला बऱ्याचदा आपण अलीकडच्या क्रिकेटमध्ये पाहतो आणि त्याचं कारण आहे की पूर्वी निश्चितच क्षेत्ररक्षणाला तितकं महत्त्व दिलं जात नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने निश्चितच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा अनेक क्षेत्ररक्षक ज्यांनी एंट्री केली आणि त्यानंतर गांभीर्याने क्षेत्ररक्षणाला घेण्यात यायला सुरुवात झाली आणि यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. 4 धावांसाठी निश्चितच
अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आउटफील्ड बरोबर वार्तालाप करत चेंडू गेला, सीमारेषेचा वेध घेतला आणि मान्यश्री मदनबुवा नाईक स्टँडला जणू काही या चौकाराने सलामी दिली असं म्हणायला हरकत नाही. हा चौकार दरम्यान आलेला मित्रांनो आपण पाहतो. चौकाराने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 57 धावांचा लक्ष्याचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. निश्चित या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे प्रणेते आयोजक विष्णुदत्त पाटील यांचं सकाळच्या सत्रात आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार असतील निलेश. यावेळेस समोर ठेवलाय. वॉट अ ग्रेट बॉल दिस टाइम राईट अप इंटू दी ब्लॉक होल. समोर ज्या ज्या वेळेस चेंडू ठेवता येईल त्या त्यावेळेस निश्चितच गोलंदाजाची कामगिरी चांगली झालेली आपण पाहतो आहे. कारण बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये आता आपण क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शॉट्स पाहतो आणि लेग साइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. इथेही तेच केलंय. पाहायचं चान्स आहे का? व्हॉट अ ग्रेट अटेम्प्ट. अल्टिमेटली वेल जज्ड अँड प्रॉपरली टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. दोन्ही टीम दरम्यान नाणेफेक केलं जाईल. एक षटकानंतर दोन्ही टीमने या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही टीमचे संघनायक टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं फक्त आणि फक्त 4 धावा धावपलकर आहेत आणि पहिलं षटक खऱ्या अर्थाने सुरू आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत आणि आपण पाहिलं 4 धावा धावपलकर आहेत. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग किती मात्र करायचा आहे. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असेल. यावेळेस नवीन फलंदाज फलंदाजी करत असताना मंगेश आणि त्याच्या साथीने निलेशाला आपण पाहू शकता. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय. तोपर्यंत निश्चितच क्षेत्ररक्षक आले आणि चेंडू अडवला, फेकी केली. एक धाव घेण्याची संधी इकडे मात्र मिळाली. या एका धावेने धावफलक एकने वाढत असताना मित्रांनो जाऊन पोहोचले पंचतारांकित 5 आकड्यावर. 5 आकड्याला निश्चितच विशाल बऱ्याचदा मी म्हणत असतो फार महत्व आहे. हिंदू संस्कृतीमध्ये 5 आकड्याला खूप महत्व आहे. खऱ्या अर्थाने आपलं जे शरीर असतं ते पंचमहाभूतांनी बनलेलं असतं आणि आजचा रविवार आहे, फंडे आहे असं निश्चितच आमचे साथी समालोचक म्हटले आणि फंडे म्हटल्यात तर खाणं पिणं आलंच आणि पंचतारांकित हॉटेल मग यावेळेस निश्चितच आपल्या डोळ्यासमोर येत असतात, ज्याला 5 स्टार्स हॉटेल्स आपण म्हणतोय. पंचपक्वानाचं जेवण निश्चितच सर्वांना आवडत असतं. असा हा 5 आकडा आणि त्या 5 आकड्यावर निश्चितच येऊन ही धावसंख्या ते मात्र ठेपलेली आहे. निलेशला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहू शकता. पायांमध्ये ठेवला होता. मला असं वाटतं पडल्यानंतर चेंडू आतल्या अंगाला वळला असता, परंतु ती स्विंग इथे मात्र कंट्रोल केली. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल. एक धाव घेण्याची संधी इकडे मिळाली आणि या एका धावेबरोबरच धावसंख्या 6 असताना पहिलं षटक आता मात्र इकडे कंप्लीट झालेलं मित्रांनो आपण पाहू शकता. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी दिवे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत आहे आणि 6 धावा यावेळेस या धावपलकावर लागलेल्या आहेत. वेलकम विशाल नाईक. आणि आपण पाहू शकता निश्चितच विशाल पाटील आपणास विनंती आहे टॉससाठी आपण निश्चितच तिकडे तयार राहा. दोन्ही मला वाटतं संघनायक इकडे मात्र आपल्याकडे त्यांची रिपोर्टिंग झालेली आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत कारुवली वर्सेस पोगाव या 2 दिग्गज संघांमध्ये. नक्कीच यानंतर टॉस बॉक्समध्ये सज्ज होत आहेत एक सरुली गावचा बुलंद आवाज, ज्यांच्या काही 2-3 दिवस एक सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला होता असे माझे परम मित्र विशाल पाटील. नक्षत्र 11 चौदरपाडा वर्सेस केवनी स्पोर्ट्स केवनी या 2 संघांदरम्यान मित्रांनो आपण आजच्या दिवसातील पहिला सामना इकडे मात्र पहिली लढत पाहतोय. पहिलं सत्र संपलं होतं. 57 धावांचं आव्हान इथे मात्र दिलं होतं. पहिलं षटक यानंतर दुसऱ्या सत्रातील संपलंय. 6 धावा खऱ्या अर्थाने धावपलकावर लागल्या आहेत. गडी बाद झाला 1 आणि यानंतर इक्वेशन उरतंय निश्चितच 4 षटकांमध्ये 51 धाबांची यानंतर गरज इकडे मात्र असणार आहे. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक तिकडे मात्र केली जाईल. विशाल इज रेडी. टॉस करतो आपण. नक्कीच आमचे विश्वासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा दमान टॉस करतो. लेजंड प्लेयर. इथं अशी हेड अशी मागणी होती आणि हेड आला. सो नक्कीच आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथं टॉस जिंकलाय फर्स्ट ऑफ ऑल टीम जेवाजन कारिवली
इथनं 5 ओव्हरची मॅच असेल आणि 5 ओव्हरच्या अनुषंगाने इथनं फर्स्ट डिसिजन काय? आम्ही फिल्डिंग करणार. आणि सातत्याने विचार केला तर अनेक वर्षांपासून भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही खेळतात, सो या सीझनचा आतापर्यंतचा जो परफॉर्मन्स कसा राहिला तो ऐकायचा आहे. नाही, चांगला राहिला आहे आणि आता आम्ही पिंपलासला सेमीफायनलसाठी निघलेलो आहे, तर मुलांचा परफॉर्मन्स चांगला आहे. सो आता 5 ओव्हरची मॅच फर्स्ट फील्ड करणार, तर समोर अशी टीम आहे ना की जॉनमान पोगाव त्यांचा देखील इथनं दरारा महेश बार्शी चषकाची चॅम्पियन टीम होती आणि इथनं त्यांचा परफॉर्मन्स देखील भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने चांगलाच राहतं. तुषार शेलके असो तर ऑल टीम भरपूर चांगला कार्य राहिला. सो 5 ओव्हरमध्ये या टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि महत्त्वाचे गोलंदाज या मॅचसाठी कोण असतील? गोलंदाज आहे, प्रतीक आहे, मी स्वतः आहे, महेश आहे. आम्ही जेवढा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू तेवढं करू. आणि फर्स्ट ऑफ ऑल हे जे तुम्ही आयोजन पाहताय, गतवर्षी कोविड-19मुळे ही स्पर्धा पोस्टपोन झाली, बट कुठे ना कुठे यावर्षी ही नव्या रीतीने सुरुवात केली, त्याच दर्जाने जर आपण विचार केला तर भरपूर चांगलं आयोजन आहे. सो हे आयोजन कसं वाटलं? आयोजन खूपच सुंदर आहे आणि त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांचं मी आभारी आहे. सो बेस्ट ऑफ लक टीम जय बजरंग कारिवली. आता फर्स्ट ऑफ ऑल इथनं आता बॅटिंग करायची, 5 ओव्हरची मॅच किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि इथनं कोणते महत्त्वाचे खेळाडू या मॅचसाठी असतील? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि अंतिम प्रश्न हा असेल, जे आयोजन आहे इथनं मी तर म्हणेन ऑल श्री गणेश क्रिकेटला बरोडी असो म्हणजे विष्णुदादा पाटील, मौसमदादा पाटील यांच्या स्वप्नांनी साकारलेली ही स्पर्धा, सो आयोजन कसं वाटलं? चांगलंच केलेलं आहे त्यावेळी. So best of luck team Janman Pogao. That's the news from the center. It's Jai Bajrang Karivli won the toss and they decided to bowl first. Over to commentary box. Thank you so much. थँक्स अ लॉट विशाल. आपण निश्चितच नाणेफेक झालेली तिकडे मात्र पाहिली. एक षटकाचा काही संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात इकडे झाली होती. धावफलकावर धावा आहेत 10. यावेळेस सायडाम गोलंदाजी आहे, सरळ यष्ट्या इथे मात्र उद्ध्वस्त केल्या जातात. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय द बॉलर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. षटक हाताळण्यासाठी प्रतीक नावाचा गोलंदाज आलाय. आतापर्यंत निश्चितच या षटकाची सुरुवात त्याने वाईड चेंडूपासून केली जरी असेल तर त्यानंतर मात्र कमबॅक अप्रतिम राहिला आहे. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा आल्या. निश्चितच त्यानंतर एक निर्धाव चेंडू हाताळला होता, एक लेग बायच्या रूपाने धावा आली आणि त्यानंतर या अगोदरचा चेंडू मित्रांनो आपण पाहिला, अप्रतिम चेंडू होता. कोणत्याही पद्धतीने उत्तर तिथे मात्र त्या फलंदाजाकडे नव्हतं आणि फक्त निराशा आणि हताश मनाने आपल्या ज्या यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्या फक्त पाहण्याची मुभा तिकडे मात्र त्याला होती आणि त्यांच्याकडे त्याने निश्चितच कटाक्ष टाकला आणि निराश आणि हताश मनाने, हृदयद्रावक मनाने अगदी तो खेळाडू कक्षाकडे परतला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अशा पद्धतीने जर गोलंदाजी करण्यामध्ये तुम्ही सक्षम ठरलात तर निश्चितच टेनिस क्रिकेटमध्ये तुमची जी कारकीर्द आहे ती निश्चितच अतिशय उत्तुंग आणि यशाची शिखरं गाठणारी असेल. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा प्रतीक. यावेळेस कसा चेंडू हाताळतात पाहायचा आहे. इथेही समोर ठेवलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. काय अप्रतिम प्रयत्न आहे, जोर का झटका इथे मात्र लागताना आपण पाहतोय. गोलंदाजाने प्रयत्न आणि जरूरच करायचा आहे आपल्याला. पाहायचं तिथे मात्र कोणत्या पद्धतीची इंजुरी, दुखापत, इजा झालेली आहे का. सर्व संघ सहकार्याने जाऊन निश्चितच त्याची शाश्वती घ्यायची आहे. मला असं वाटतं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यानंतर तयार होईलच. हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये विगरस अशा पद्धतीची बॉडी प्रत्येकाची असते आणि मेहनत असते. त्यामागे निश्चितच कसरत असते. वेगवेगळ्या पद्धतीच्या जिम्स तिकडे मात्र जॉईन केल्या जातात आणि फिटनेसवर खूप भर दिला जातो आणि त्यानंतर इथे निश्चितच क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली जाते आणि पाहतोय त्या पद्धतीने इथे मात्र आपण चांगल्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि हाताचा स्पर्श झाला. रिॲक्शन टाइम फार कमी होता आणि यामुळे निश्चितच कुठेतरी फार मोठा झटका त्यांच्या हाताला तिकडे लागला. पुन्हा एकदा अगोदर म्हटल्याप्रमाणे गोलंदाज तयार असतील. धावफलकर धावा आहेत 11. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना निलेश याच्यासाठी पुन्हा एकदा समोर ठेवले आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळून काढला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला आणि एक धाव इकडे मात्र ही कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक एकने वाढत असताना आपण पाहू शकतो 12 धावा यावेळेस धावफलकावर आहेत. क्रमांक 2चं षटक इथे मात्र इथनं संपते. 2 षटकांच्या अंती 12 धावा धावफलकावर आहेत. यस स्प्रे हा मिळेल. 12 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद झालेत. 57 धावांचा पाठलाग करत असताना ही सुरुवात निश्चितच कशी झाली निल्सन, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच जर 2 षटकावर नजर टाकली तर एक समाधानकारक अशी धावक संख्या म्हणावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये जर निलेश याने एकंदरीत 6 धावा दिल्या होत्या तर प्रतीक
आपल्या गोलंदाजीमध्ये एकंदरीत 6 धावा देतोय. एक धावफलकावर जर नजर टाकली तर एक संतोषी सुरुवात म्हणायला लागेल. तर यानंतर बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलास वर्सेस खविरा वॉरियर्स गुंदवली, दोन्ही टीमनं या ठिकाणी आपली ऑफिशियल नोंदणी करून घ्यायची आहे. पिंपलास वर्सेस गुंदवली दोन्ही संघांनी इथे आला असेल तर आपली ऑफिशियल नोंदणी करून घ्यायची आहे. सामन्याकडे वळतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज निलेश. वेळ पिढायच्या एंड करून गोलंदाजी करताना सामोर जाईल डावखुरा फलंदाज निलेश. निलेश टू निलेश. थोडं क्षेत्ररक्षणाची पालनी करताना निलेश षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज निलेश. यावेळेस फुलटॉस चेंडू, दिशाहीन चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर, धाव फलक 1 न पुढे सरकते, धाव संख्या होती ती 13. थोडस गतीमध्ये बदल पाहायला मिळतो निलेश याच्या. पुन्हा एकदा निलेश याच्या षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल निलेश. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न, बराच काळ हवेमध्ये चेंडू, नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. एका टप्प्याने चेंडूला अडवलं जातंय, थोडंसं मिसफील्ड होतंय. एक धाव कंप्लीट, धाव फलक 1 न पुढे सरकते, धाव संख्या होते ती 14. चला, आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य आपलं फार आवश्यक आहे, गरजेचं आहे आणि त्याकडे आपलं कटाक्ष असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. तितकंच गांभीर्याने आपण वेळेला सुद्धा घेतलं पाहिजे मित्रांनो. टाइम इज व्हेरी प्रेसियस, टाइम इज मनी इट सेल्फ. प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. आणि पंचांनाही सूचना आहे, आपण वेळेवर निश्चितच सूचित करायचंय. गोलंदाज क्रमांक 3 साठी निलेश तयार असतील. या अगोदर निश्चितच एक वाईट चेंडू त्याने फेकला, त्यानंतर एक धाव आली होती. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहतो 14 आहेत. गोलंदाज यावेळेस तयार. कंदाऱ्याच्यासाठीचा हा चेंडू आहे. टायमिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू फाईचा संपर्क झाला, परंतु मिडल ऑफ द बॉल चेंडू तिकडे आला नाही. क्षेत्ररक्षण अंतिम क्षणाला झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव घेण्याची इथेही संधी होती आणि ती धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. एका धावेने धावपलक वाढत असताना 15 पर्यंत जाऊन पोहोचले. 57 धावांचा खऱ्या अर्थाने लक्ष्याचा पाठलाग करायचे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार चांगली फलंदाजी राहिली नाहीये. फक्त आणि फक्त एक चौकार दरम्यान तिकडे आलेला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पॉवर प्ले म्हणल्यानंतर पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी होती. गोलंदाज यावेळेस तयार असेल. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. फलंदाजांना त्याने आतापर्यंत रोखून ठेवलंय. दरम्यान निलेश षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला होता चेंडू. निश्चित समोर फलंदाज निलेश आला. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या मात्र स्थिर. आताचा चेंडू कोणत्या पद्धतीचं उत्तर इथे मात्र नव्हतं. चेंडू पडला, निश्चितच बाहेरच्या अंगाला वळला आणि थोडा खाली राहिला. गोलंदाज तयार असतील निलेश. यावेळेस पाहिजे निलेश टू निलेश. इथेही समोर ठेवला जातो, चेंडू कट होतो. ऑफ कटर पद्धतीने इथे मात्र चेंडू टाकला जातो आणि पडल्यानंतर चेंडू जर वळण घेत असेल आणि नॅचरल अँगल आहे मित्रांनो, अशा पद्धतीने हे नेहमी घडताना आपल्याला पाहत असतं. यावेळेस गोलंदाजाचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. लेफ्ट राईट, राईट लेफ्ट अशा पद्धतीचे ज्यावेळेस कॉन्ट्राडिक्शन आपल्याला पाहायला मिळतं, कॉम्पिटिशन पाहायला मिळतं, त्यावेळेस निश्चितच चेंडू पडल्यानंतर वळण तर घेणारच आहे. आणि इथे दरम्यान निलेश यावेळेस मात्र खोदून काढतो चेंडूला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. या चेंडूवर 2 धावांबरोबर संघ जाते तो 17 या धावसंख्येवर. धावा धावपलकर लागलेल्या मित्रांनो आपण पाहू शकता. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. फक्त आणि फक्त एकच पर्याय दरम्यान इकडे उरतोय. आता यानंतर मोठे फटके जर आले नाहीत तर निश्चितच हा सामना दूर जाईल. गोलंदाज तयार. इथेही त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. इथे थोड्याफार पद्धतीने इथे मात्र आखोड टप्प्याचा चेंडू हाताळला होता. शॉर्ट ऑफ गुडलेन ज्याला आपण म्हणू शकतो. यावेळेस कोणताही समन्वय संपर्क नाही. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये निश्चितच इन्व्हाइट केली गेलेली आहे. विनंती आहे ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये आपण जायचं आहे आणि ड्रिंक्स पॅक मित्रांनो मैदानामध्ये जोपर्यंत संपतोय तोपर्यंत जाऊया. डीजेला आजच्या ह्या हसऱ्या सकाळी एक संधी देऊया. ओव्हर टू डीजे.
तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती धावपलकर धावा 6.00च्या धावगतीने 18 लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. यानंतर समीकरण असं उरतं 12 चेंडू आणि 39 धावा. निश्चितच जी धावगती सुरुवातीला मला असं वाटतं 11.40 होती ती धावगती आता मात्र खूप वाढलेली आहे आणि आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल की यानंतर 2 षटकामध्ये 19.5च्या धावगतीने इथे मात्र धावा जमाव्या लागतील. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये ऑलमोस्ट 20 धावा इथे मात्र शोधाव्या लागतील आणि 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा येऊन टिपलेली आहे. प्रत्येक दिवशी आपण पाहतो सकाळच्या सत्रात नंदूजी जास्त धावा तिकडे मात्र लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या नव्हत्या. खरं तर हा पहिला सामना असावा ज्या सामन्यामध्ये निश्चितच 50+ टार्गेट पहिल्या सामन्यामध्ये मिळाले. आजच्या दिवसामध्ये 5वा दिवस आहे. पहिल्या सामन्यामध्ये इतकं मोठं टार्गेट आतापर्यंत झालं नव्हतं आणि ते चेस जर झालं निश्चितच तर दोन्ही संघांचं कौतुक इथे मात्र करावं लागेल. परंतु आतापर्यंत ही जी लढत आहे त्या लढतीमध्ये आपण पाहिले पहिली 3 षटकं जी अतिशय महत्त्वाची होती फेकली गेली निश्चितच निलेश आणि प्रतीक यांच्या दोघांच्या माध्यमातून. तर फक्त आणि फक्त 18 धाबा धावपलकर लागलेले आहेत आणि हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन फार कठीण होत चाललेले आहे. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या केवनी स्पोर्ट्स केवनी या संघासाठी 12 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण 20 धावा प्रत्येकी ते मात्र प्रत्येक षटकामध्ये जमाव्या लागतील. 6 चेंडू आणि 20 धावा असं धरून निश्चितच 2 स्लॉट त्यांना मात्र करावे लागतील. इथे फलंदाजांना पाहायचे निलेश नावाचा फलंदाज खरं तर फार काळ इथे मात्र खेळपट्टीवर आहे. कशा पद्धतीने इथे खेळेल निश्चितच येणाऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. हेअर गोज द बॉलर रोशन. शॉर्ट पिचिंग होतं फार मोठी संधी होती. भरधाव वेगाने खरं तर चेंडू हाताळला होता परंतु निलेश ज्या पद्धतीने उभे राहतात लेग बायच्या रूपाने एक धाव असेल त्या पद्धतीने अपराईट स्टान्स त्यांचा असतो आणि अपराईट स्टान्स ज्यावेळेस तुम्ही घेत असता त्यावेळेस निश्चितच लेग साईड रिजन क्लिअर करण्यासाठी कुठेतरी सोपी होत असते कारण तुम्ही बॉडी खोलत असता आणि निश्चितच तुमच्या आर्म स्ट्रेच करण्याला तिकडे रूम देत असता. परंतु यावेळेस कनेक्शन आलं नाही आणि टायमिंगही जुळलं नाही. सरळ चेंडूने वेध घेतला चांगल्या पद्धतीने शरीराचा आणि एक धाव दरम्यान फक्त आणि फक्त इकडे आली. आता पाहायचं केदार आणि निलेश नावाचे हे 2 फलंदाज कशा पद्धतीने यानंतर 11 चेंडूंचा सामना करतील. या सिटीज गोलंदाजी मार्कवर तयार असतील. रोशन चला वेळेच्या बाबतीत गांभीर्य असलं पाहिजे. गोलंदाज तयार रोशन. इथे फक्त आणि फक्त चेंडू हवेमध्ये आहे. निश्चितच क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सोपा आणि साधा झेल पकडला जातो आणि यावेळेस केदार या खेळाडू कक्षामध्ये परतावं लागतं. क्रमांक 3चा झटका लागतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. सत्तावन्न धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अशा पद्धतीने जर एकेरी दुहेरी धावा आल्या तर तुम्ही त्या सामन्याच्या जिंकण्याच्या इक्वेशन पासून निश्चितच दूर निघून गेलेले असतात. आणि मला असं वाटतं हा सामनाही फलंदाजी करणाऱ्या केवनी स्पोर्ट्स केवनी संघापासून खूप दूर इथे मात्र चाललाय. पाहायचं यानंतरही निश्चितच 8 चेंडूंचा खेळ आहे. 8 पैकी 4 जर मोठे फटके आले तर कुठेतरी या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. पाहायचंय रोशन नावाचा गोलंदाज ती संधी इकडे मात्र देतोय का.
उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर पिच केलं होतं. सुरुवातीला फलंदाज सोडण्याच्या तयारीत होता, त्यानंतर अंतिम क्षणाला पाहिलं की चेंडू आपल्या अगदी जवळ येतोय आणि त्यानंतर फक्त आणि फक्त चेंडू फळीचा संपर्क करण्याचा तिथे मात्र मानस दिसला. एक धाव इकडे आली, एकेरी दुहेरी धावा आल्या तर क्षेत्ररक्षण करणारा संघ निश्चितच ऑल इज वेल तिकडे मात्र मानेल. कोणताही निश्चितच त्यांना विचार करण्याची, चिंता करण्याची गरज नसेल. 21 धावा धावपलकर आहेत, गोलंदाज तयार. इथेही टो एंडवर चेंडू जाऊन आदळतोय आणि क्षेत्ररक्षण होतं. एकही धावा या चेंडूवर दरम्यान इकडे मात्र आलेली पाहायला मिळत नाही. 4 षटकांचा खेळ दरम्यान इकडे मात्र संपतो. 4 षटकाच्या आधी धावपलकर जर नजर टाकली आपण तर 21 धावा इथे मात्र धावपलकर आहेत. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि फक्त 21 धावा धावपलकर लागलेले आहेत. यानंतर निश्चितच आपण पाहणार आहोत 36 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू निश्चितच हवाई मार्गाने पाठवावा लागेल सीमारेषेच्या अगदी वरून आणि तर 6 धावा प्रत्येक चेंडूला येतील आणि असे 6 चेंडू या षटकातील सीमारेषेच्या पलीकडे धाडावे लागतील तर 36 धावा धावपलकावर लागतील. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं जे काम अगोदरच्या 4 षटकामध्ये झालं नाही ते काम इथे मात्र ह्या एका षटकामध्ये करायचं आहे. अशक्य काही नसतं जगामध्ये, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हणतात, परंतु ते शक्य करून दाखवण्याची धमक, ताकद आणि ती इच्छाशक्ती, ती महत्वाकांक्षा आपल्यामध्ये हवी आहे आणि ती इच्छाशक्ती इथे मात्र दिसते का? त्या पद्धतीने फलंदाजी होईल का? गोलंदाज तयार अजय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर इथे मात्र पिच केला जातो. पंच आमच्याकडे वळतात, इथे मात्र दंडित केलं जातं गोलंदाजाला आणि हा प्रयोग इथे मात्र करण्याची मुभा गोलंदाजाकडे आहे, कारण धावपलकावर धावा निश्चितच तितक्या लागलेल्या नाहीत. 22 धावा धावपलकावर आहेत, 35 धावा यानंतर अजून निश्चितच इथे मात्र कुठून काढाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. 35 ते 36 धावा डिपेंड करायचे म्हणजे खूप धावा तुमच्याकडे आहेत. गोलंदाज तयार अजय. इथे मात्र निश्चितच एरियल रूटने खेळायचा होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरतायत फलंदाज. फक्त आणि फक्त इंटेंट इथे मात्र दाखवला जातो की आम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. असं म्हणतात समुद्रामध्ये किती लाटा आहेत त्याला महत्व नाही, किती लाटा निश्चितच किनाऱ्याला स्पर्श करतात त्याला महत्व आहे. फटके किती खेळता मित्रांनो तुम्ही त्याला महत्व नाही, त्यापैकी किती फटके हे सीमारेषेपर्यंत पोहोचतात याला महत्व आहे. यावेळेस टॅप शॉट दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला कंट्रोल पूलचा फटका होता. एक धाव इकडेही आली, एका धावेने निश्चितच धावपलक एकने वाढते संत सावध गतीने. आत्ता कुठेतरी 23 धावा धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. 57च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत अर्ध्या धावाही धावपलकावर लागल्या नाही. खरं तर ही शोकांतिका असेल, ट्रॅजेडी असेल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या केवनी स्पोर्ट्स केवनी या संघासाठी. नाखुश असतील कर्णधार, नाखुश सर्व फलंदाज. गोलंदाज तयार असतील अजय. गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे यावेळेस दुसऱ्या सत्रामध्ये. गोलंदाज अजय पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. इथेही यावेळेस टॅप शॉट दरम्यान ज्या पद्धतीने अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं त्या पद्धतीने फटके इथे मात्र या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निश्चितच निलेश नावाच्या फलंदाजाकडून वन डाऊनच्या पोझिशनला इथे मात्र आले होते. क्रमांक 3 ची पोझिशन फार महत्वाची असते. खरं तर उंच पुरी शरीरयष्टी असणारा हा फलंदाज आहे. कनेक्शन जर प्रॉपर झालं तर चेंडू निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. याही वेळेस एक धाव आलेली आपण पाहिली, एका धावाने धावपलक एकने वाढलंय. 24 धावा यावेळेस धावपलकावर लागलेले मित्रांनो आपण पाहू शकाल. दोन चेंडूंचा काही आंतरशेष असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय द बॉलर. यस इट इज दिस टाइम वॉन्ट्स टू रिव्हर्स दिस बॉल अँड दिस वॉज ऑल्सो अनसक्सेसफुल अटेम्प्ट. The score is steady 24 with the loss of 3 wickets. Only one delivery to be bowled by the bowler and only formalities to be completed by the bowler also. The victory is impossible for the batting team. गोलंदाज तयार. यावेळेसचा फटका आहे तो एक चौकार जरूर आला असेल, थोडासा कॉन्फिडन्स मिळेल. येणाऱ्या प्रतियोगितेमध्ये तो कॉन्फिडन्स तुमच्या कामाला येईल आणि याचबरोबर निश्चितच